राळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वाठोडा येथील अन्यायग्रस्त अल्पवयीन दिव्यांग मुलगी एकटी असल्याची संधी साधून आरोपी किशोर सुखदेव शंभरकर राहणे पोहणा तालुका हिंगणघाट याने 27 जून 2024 रोजी सकाळी पीडित मुलीचे आईवडील शेतात काम करण्याकरिता गेले असताना संधीचा फायदा घेऊन आरोपीने सकाळी 10 वाजता दिव्यांग मुलीवर घृणास्पद कृत्य केल्याचा आरोप दिव्यांग मुलीच्या आईवडिलांनी केला आहे। ज्या दिवशी अत्याचार झाला त्याच दिवशी पालकांनी राळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, मात्र आरोपी पसार झाला होता। त्यानंतर 5-6 दिवस होऊनही आरोपी पोलिसांना मिळाला नसल्याने पीडित मुलीचे आजोबा आरोपी मिळाला किंवा नाही हे विचारण्याकरिता गेले असता पोलीस स्टेशनला ते गेले असता पोलिसांनी त्यांना सांगितले की आम्ही आरोपीचा शोध घेतो असे सांगितले। मात्र 10-12 दिवस लोटूनही आरोपी मिळाला नाही। याबाबतची तक्रार पोलीस अधीक्षक यांच्याकडे दिली। त्यानंतर त्यांनीही सांगितले की तुम्ही शांत बसा, आम्ही आरोपीचा शोध घेतो। मात्र त्यानंतरही 8 दिवस लोटले असताना आरोपी मोकाटच फिरत असताना पोलिसांना कसा मिळाला नाही म्हणून पीडितांचे आजोबा आई वडील यांनी पत्रकारांनाही माहिती देऊन झालेल्या घटनेची माहिती दिली। त्यानंतर वृत्तपत्रात या घडलेल्या अत्याचाराबाबतच्या बातम्या प्रसिद्ध होताच आणि नव्याने आलेले ठाणेदार SM मेहत्रे यांनी याबाबत माहिती घेऊन पथक तयार केले। या पथकात दुय्यम ठाणेदार विशाल बोरकर आणि त्यांच्या सहकारी यांनी काही दिवसातच आरोपीचा शोध घेऊन आरोपी किशोर सुखदेव शंभरकर याला अटक केली असून अधिनियम 2012 अंतर्गत 354, 345A, 452 नुसार आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास राळेगाव पोलीस करीत आहे। पोलीस स्टेशन राळेगाव येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 240/24 कलम 354, 354 452 भादवीसह कलम 8-12 बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये दिनांक 27/6/2024 रोजी गुन्हा दाखल होता। सदरील गुन्ह्यातील आरोपी याच्या शोधासाठी आमच्या पोलीस स्टेशन मार्फत पथक नेमण्यात आलेले होते। पोलीस स्टेशनचे PSI बोरकर व त्यांच्या टीमने दिनांक 21/7/2024 रोजी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केलेली आहे। सध्या आरोपी अटक असून त्याला आज रोजी माननीय विशेष न्यायालय यवतमाळ या ठिकाणी हजर करण्यात येणार आहे। गाव माझा न्यूज करिता संजय कारवटकर, यवतमाळ।